नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण साजरा करणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र, शुभ आणि आनंदाने भरलेला सण, गुढीपाडवा. गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, हा आहे नवीन सुरुवातीचा दिवस, नवीन वर्षाची पहाट, नवीन आशा, नवीन स्वप्न आणि जीवनात नवीन आनंद घेऊन येणारा दिवस. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घराच्या दारात एक सुंदर गुढी उभी राहते. रेशमी कापडाने सजलेली, फुलांच्या हाराने नटलेली आणि वर चमकणारा कलश असलेली ही गुढी दुरूनच लक्ष वेधून घेते. पण ही गुढी फक्त सजावट नसते, ती असते विजयाची निशाणी, समृद्धीचं प्रतीक आणि आपल्या जीवनात नवीन सुरुवात करण्याचा एक सुंदर संदेश. जणू काही ती आपल्याला सांगत असते, कितीही अडचणी आल्या तरी आशा कधी सोडू नका. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचा इतिहास, गुढी का उभारली जाते, त्यामागील सुंदर कथा, गुढीपाडव्याचे मंत्र आणि श्लोक, या सणांच्या परंपरा आणि या सणातून मिळणारा जीवनाला दिशा देणारा एक सुंदर असा संदेश. चला तर मग या पवित्र आणि आनंददायी प्रवासाची सुरुवात करूया. आता एक प्रश्न मनात येतो, गुढीपाडवा म्हणजे नक्की काय? गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस येतो चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला. याच दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. जसे इंग्रजी कॅलेंडरमध्ये 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं, तसंच हिंदू संस्कृतीत नवीन वर्षाची पहाट गुढीपाडव्याच्या दिवशी उगवते. हा दिवस फक्त कॅलेंडर बदलण्याचा दिवस नाही, तर हा आहे नवीन सुरुवातीचा, आशेचा आणि आनंदाचा दिवस. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केलं जातं, दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते आणि मग घराच्या प्रवेशद्वारावर अभिमानाने उभारली जाते एक सुंदर गुढी. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, देवाची पूजा करतात, गुढी उभारतात आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करतात. घराघरात गोड पदार्थ बनवले जातात. हास्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरलेली असते. गुढीपाडव्याचा दिवस खूप पवित्र मानला जातो, कारण हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. 3.5 मुहूर्त म्हणजे असे दिवस जे अत्यंत शुभ मानले जातात. या दिवशी कोणतेही चांगलं काम मुहूर्त न बघता सुरू करता येतं. उदाहरणार्थ, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन घरात प्रवेश करणे, लग्न ठरवणे किंवा एखादं नवीन स्वप्न सुरू करणे. म्हणूनच गुढीपाडवा हा सण फक्त परंपरा नाही, तो आहे आशा, विश्वास आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक. प्रत्येक सणामागे एखादी सुंदर कथा दडलेली असते आणि गुढीपाडव्यामागेही अशाच काही अद्भुत आणि प्रेरणादायी कथा सांगितल्या जातात. सर्वात पहिली कथा आपल्याला घेऊन जाते सृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या क्षणाकडे. असं सांगितलं जातं की या पवित्र दिवशी ब्रह्मदेव याने सृष्टीची निर्मिती सुरू केली. अंधारातून प्रकाशाकडे, रिकाम्या अवकाशातून जीवनाच्या निर्मितीकडे. याच दिवशी विश्वाला एक नवीन सुरुवात मिळाली. म्हणूनच गुढीपाडवा हा दिवस नवीन प्रारंभाचा प्रतीक मानला जातो. जणू काही निसर्गी या दिवशी नवीन रूप धारण करतो. झाडांना नवीन पालवी फुटते, फुलांचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण गुढीपाडव्याशी जोडलेली आणखी एक सुंदर आणि प्रसिद्ध कथा आहे. ती कथा आहे धैर्य, संघर्ष आणि विजयाची. असं सांगितलं जाते की जेव्हा भगवान राम 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येला परत आले, तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदाने उजळून निघाली होती. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण त्यांचा प्रिय राजाचा विजयी परतावा झाला होता. त्या आनंदाच्या क्षणी लोकांनी आपल्या घराच्या दारावर उंच गुढ्या उभारल्या. त्या गुढ्या फक्त सजावटी नव्हत्या, त्या होत्या सत्याच्या विजयाची निशाणी. अधर्मावर धर्माचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय. आणि म्हणूनच आज ही गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात उभारली जाणारी गुढी आपल्याला आठवण करून देते की कितीही कठीण आला तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होतो. गुढीपाडव्याच्या सणाशी जोडलेली आणखी एक प्रेरणादायी कथा सांगितली जाते. ही कथा आहे धैर्याची, संघर्षाची आणि विजयाची. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर एका पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं शालिवाहन राजा. शालिवाहन राजा प्रजेसाठी अत्यंत दयाळू आणि शूर योद्धा होता. त्याच्या राज्यात लोक आनंदाने आणि शांततेने राहत होते. पण एक दिवस राज्यावर संकट आलं. शत्रू सैन्याने अचानक राज्यावर हल्ला केला. शत्रूची सेना मोठी होती, त्यांची ताकद प्रचंड होती
राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पण शालिवाहन राजाने भीतीला कधीही शरणागती पत्करली नाही. त्यांनी आपल्या सैन्याला धैर्य दिलं आणि ते म्हणाले, आपण सत्यासाठी लढत आहोत, आपल्या भूमीसाठी लढतो आहोत आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी लढतो आहोत. मग सुरू झालं एक भीषण युद्ध. तलवारीची चमक, घोड्यांचा आवाज आणि रणांगणावर पराक्रमाची एक अद्भुत कथा लिहिली जात होती. शालिवाहन राजाने अत्यंत शौर्याने आणि बुद्धिमत्तेने शत्रूंना पराभूत केलं. शेवटी विजय मिळाला. राज्य पुन्हा सुरक्षित झालं. जेव्हा ही आनंदाची बातमी संपूर्ण राज्यात पसरली तेव्हा लोकांचा आनंद आकाशाला भिडला. त्या विजयाच्या आनंदात लोकांनी आपल्या घरावर उंच गुढ्या उभारल्या. त्या गुढ्या होत्या विजयाची निशाणी. त्या गुढ्या सांगत होत्या, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी धैर्य आणि विश्वास असेल तर विजय नक्की मिळतो. आणि असं म्हणतात की त्या दिवसापासून गुढी उभारण्याची सुंदर परंपरा सुरू झाली. आज ही गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात उभारली जाणारी गुढी आपल्याला आठवण करून देते की जीवनात कितीही संकट आली तरी धैर्य, विश्वास आणि प्रयत्न आपल्याला विजयापर्यंत पोहोचवतात. आता आपण जाणून घेऊया गुढी नेमकी कशी उभारली जाते. गुढी उभारणे ही एक फक्त परंपरा नाही, तर ती आहे श्रद्धा, आनंद आणि विजयाचं प्रतीक. गुढी उभारण्यासाठी काही खास वस्तू वापरल्या जातात. सर्वप्रथम लागते एक बांबूची काठी. ही काठी स्थैर्य आणि ताकदीचं प्रतीक मानली जाते. यानंतर या काठीवर बांधलं जातं एक सुंदर रेशमी कापड. सहसा पिवळा, हिरवा किंवा भगवा रंग वापरला जातो. हा रंग दर्शवतो आनंद, पवित्रता आणि शुभता. यानंतर त्या काठीवर बांधल्या जातात साखरेच्या गाठी. या साखरेच्या गाठी जीवनातील गोडवा आणि आनंद याचं प्रतीक मानल्या जातात. त्यानंतर त्यात लावली जातात नीमची पाने. निमाची चव कडू असते, पण ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. म्हणूनच निमाची पाने आपल्याला शिकवतात जीवनात गोडवा आणि कडूपणा दोन्ही स्वीकारायला हवेत. यानंतर गुढीला सजवली जाते फुलांच्या सुंदर माळाने. आणि शेवटी त्या काठीवर वर ठेवला जातो एक चमकदार तांब्याचा किंवा चांदीचा कलश. हा कलश समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक मानला जातो. मग ही संपूर्ण गुढी घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उंच उभारली जाते. जेव्हा सकाळच्या सूर्यकिरणामध्ये ती गुढी चमकते तेव्हा जणू काही ती आपल्या घराला सांगत असते, या घरात सुख, समृद्धी, आनंद नेहमी नांदो. गुढी म्हणजे फक्त एक ध्वज नाही, ती आहे विजयाची निशाणी, संपत्तीचं प्रतीक आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणारी एक पवित्र परंपरा. गुढी उभारताना फक्त सजावट केली जात नाही, तर त्या क्षणी भगवंताची प्रार्थना देखील केली जाते. कारण गुढी ही केवळ एक ध्वज नाही, ती आहे श्रद्धेची, विजयाची आणि मंगलतेची निशाणी. म्हणूनच गुढी उभारताना काही पवित्र मंत्र मनापासून उच्चारले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वाधिक प्रचलित असा एक मंत्र आहे, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम इंद्रध्वजाय नमः, ओम विजयध्वजाय नमः. या मंत्राचा अर्थ अत्यंत सुंदर आणि सकारात्मक आहे. या मंत्राद्वारे आपण प्रार्थना करतो की ही गुढी ब्रह्मदेवांची कृपा आपल्या घरावर राहू दे, देवाची शक्ती आपल्याला धैर्य देऊ दे आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नेहमी नांदो. विजयध्वज म्हणजे विजयाचा ध्वज. म्हणजेच ही गुढी आपल्याला आठवण करून देते की जीवनात किती अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर शेवटी विजय आपलाच होतो. म्हणून गुढी उभारताना हा मंत्र मनापासून म्हटला तर त्या क्षणी घरात एक सकारात्मकता आणि पवित्र ऊर्जा पसरल्यासारखी वाटते आणि मनात एकच भावना निर्माण होते, नवीन वर्ष, नवीन आशा आणि नवीन आनंद घेऊन आपल्या आयुष्यात येऊ दे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणासोबत सुंदर श्लोक आणि प्रार्थना जोडल्या जातात. गुढीपाडव्याबद्दल एक प्राचीन आणि पवित्र श्लोक सांगितला जातो. चैत्र मासी जगत ब्रह्मा सचर्ण्य प्रथम जगत शुल्क पक्षे प्रतिपदा तदा सूर्योदयः शुभः. या श्लोकात गुढीपाडव्याचे महत्त्व अतिशय सुंदरपणे सांगितले आहे. या श्लोकाचा अर्थ असा, चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपेच्या दिवशी ब्रह्मदेव यांनी या सृष्टीची निर्मिती सुरू केली. म्हणूनच हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा दिवस म्हणजे जणू काही संपूर्ण सृष्टीच्या नवीन सुरुवातीचा दिवस. म्हणूनच गुढीपाडवा साजरा करताना आपणही मनात एक संकल्प करतो की या नवीन वर्षात आपल्या जीवनात नवीन चांगल्या गोष्टी घडू देत, नवीन स्वप्नांना नवीन दिशा मिळू दे आणि आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नेहमी नांदो. गुढीपाडवा हा सण फक्त परंपरा आणि पूजा यापुरता मर्यादित नाही, तो आहे आनंद, आशा आणि नवीन सुरुवातीचा उत्सव. या सुंदर सणाचं भावनात्मक सौंदर्य एका छोट्याच्या कवितेच्या माध्यमातून अनुभवूया.
नवीन वर्षाची पहाट आली, आनंदाची गुढी उभी राहिली. घराघरात सुखाची चाहूल, नवीन स्वप्नांची लागली चूल. नेम फुलांचा सुगंध दरवळला, आनंदाचीने प्रत्येक जीव उजळला. आशाचं किरण पुन्हा उजळलं, नवीन स्वप्नांनी मन भरून आलं. गुढीपाडवा सांगतो आज, नवीन सुरुवात करा आज. दुःख विसरून पुढे चला, आनंदाने जीवन जगा. नवीन वर्षाचा हा संदेश, आशा, विश्वास आणि प्रेम विशेष. प्रत्येक सणासोबत काही सुंदर परंपरा जोडलेल्या असतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अशाच काही खास परंपरा घराघरात पाळल्या जातात. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केलं जातं. दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. रंगाने सजवलेली ही रांगोळी घरात आनंद आणि सकारात्मकता आणून देते. यानंतर घराच्या दारात गर्वाने उभारली जाते एक सुंदर गुढी. या दिवशी घरात खास पदार्थही बनवले जातात. विशेषतः गरमागरम पुरणपोळी हा पदार्थ प्रत्येक घरांमध्ये केला जातो. तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी एक विशेष परंपरा आहे, ती म्हणजे नीमची पाने आणि गूळ खाणे. नीमाची चव कडू असते तर गुळाची चव गोड असते. म्हणूनच नीम आणि गूळ जीवनाचं एक सुंदर प्रतीक मानलं जातं. कारण जीवनात फक्त आनंद नसतो, कधी कधी दुःख आणि अडचणीही येतात. पण जसं आपण नीम आणि गोड दोन्ही स्वीकारतो, तसंच जीवनातील कडूपणा आणि गोडवा दोन्ही स्वीकारायला शिकायला हवं. हीच आहे गुढीपाडव्याची एक सुंदर शिकवण. गुढीपाडवा आपल्याला एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी संदेश देतो. जीवनात कधी आनंद येतो, कधी दुःखही येतं, कधी यश मिळतं तर कधी अपयशही येतं. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, नवीन सुरुवात नेहमी शक्य असते. जसं गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची पहाट उगवते, तसंच आपल्या जीवनातील प्रत्येक सकाळ एक नवीन संधी घेऊन येत असते. काल काय झालं यापेक्षा आज आपण काय करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच जसं घरासमोर अभिमानाने गुढी उभारली राहते, तसेच आपणही जीवनात आशा, धैर्य आणि विश्वासाने उभं राहायला हवं. कारण जीवनाचा खरा अर्थ यशात नाही तर प्रत्येक वेळी पडल्यानंतर पुन्हा उभारण्यात आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि गुढीपाडव्याचं महत्त्व तुम्हाला मनाला स्पर्शून गेले असेल, तर या नवीन वर्षात भगवंताला एक छोटी प्रार्थना करूया. ब्रह्मदेव आणि सर्व देवतांची कृपा आपल्या जीवनावर राहू दे. आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नेहमी राहो आणि आपल्या मनात आशा, प्रेम आणि सकारात्मकता नेहमी जिवंत राहो. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.